की फक्त मेहनत करत राहायची, यश आपोआप आपल्याकडे येतं. फक्त आपलं जे कष्ट असतं ते प्रामाणिक ठेवायचं, बस. काही दिवसापूर्वी आता तुम्हाला तर सांगायची गरज नाही माझ्याबद्दल, कारण मी 3-4 वर्षानंतर सतत त्यांच्याशी तुमच्यासोबतच काम करतोय. काही दिवसापूर्वी पण आम्ही तुमच्यामध्येच बसलेले असायचो. आता इथपर्यंत गेलात म्हणजे काही न करता थोडीच गेला असतं, म्हणजे काही ना काहीतरी वेगळं केलंच असेल ना. तर तसंच तुम्ही पण आपल्या मनामध्ये जिद्द ठेवा की आपल्याला पण काही ना काही करून आपल्याला एक आपली वेगळी ओळख, इतरांपेक्षा वेगळी ओळख निर्माण करायची. सध्या तर तुमची वेगळी ओळख आहेच कॅडेट म्हणून, आहे ना? बोला रे. गुड. सध्याला तर तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहातच, पण वेगळ्यातून अजून वरी वेगळं काय करायचं असं तुमच्या मनामध्ये ठरवा की विद्यार्थी हा ज्या विद्यार्थ्यामध्ये खऱ्या अर्थानं महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर 4 प्रकारचं वर्गीकरण करता येतं. ज्यांना ठरवून सैन्यात जायचं आहे, देशसेवा करायची आहे, असे विद्यार्थी हे राष्ट्रीय छात्रसेनेत दाखल होतात. ज्यांना समाजसेवा करायची आहे असा विद्यार्थ्यांचा एक ग्रुप NSSमध्ये भरती होतो. तिसरा ग्रुप अति ब्रिलियंट समजणारा ग्रुप असतो, तो एक वेगळा ग्रुप असतो. आणि चौथा ग्रुप कुठंच काहीच करायचं नाही, बोंबलं फिरायचं. 3 वर्ष इथं कष्टरी करायचं आणि बाकीचे वर्ष गावामध्ये टवाळगिरी करत फिरत राहायचं. अशा प्रकारचे 4 वर्गीकरण केल्यानंतर राष्ट्रीय छात्रसेना जॉईन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मी असं नेहमी म्हणतो की राष्ट्रीय छात्रसेना हा महाविद्यालयाचा आत्मा आहे.